नमस्कार, मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात या आठवड्यातील प्रमुख बातम्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सर्वदे कुटुंबियांच्या भेटीला. अमित ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेत जाणून घेतल्या व्यथा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंत्री मंगलप्रभात लोढांना निवेदन. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्याकडून डेब्रिज सफाई. जिल्हा शासकीय रुग्णालयात अपुऱ्या सुविधा, अनागोंदी कारभाराविरोधात कारवाई करा, मनसेची मागणी. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मदतीला धावली महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कैलासवासी बाळासाहेब सर्वदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. काही दिवसांपूर्वी राजकीय वादातून घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत संवाद साधला. शिवाय दिलेल्या शब्दानुसार बाळासाहेब सर्वदे यांच्या मुलीच्या शिक्षणाची हमी अमित ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिली. अमित ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावेळी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वाढता उत्पादन खर्च, कमी दर आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झालाय. अमित ठाकरे यांनी सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देण्यात आलं. मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघात गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लोढांनी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आपल्या प्रभागात डेब्रिज सफाई मोहीम राबवली. दादर मेट्रो स्टेशनच्या सुजाता वेस्ट समोर असलेल्या सिग्नलवर डेब्रिज पडल्याची तक्रार मिळाल्यानंतर लगेचच महानगरपालिकेशी संपर्क करून हे डेब्रिज साफ करून घेण्यात आले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि अनागोंदी कारभाराविरोधात मनसेने संताप व्यक्त केला. रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असून प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नर्गिस फ्रूटवाला हिचा 4 लाख रुपये किमतीचा कॅमेरा ओला कॅबमध्ये गहाळ झाला होता. कॅब चालकानं कॅमेरा परत करण्यास नकार दिला आणि पोलीस ठाण्यातही याबाबत तक्रार करण्यास टाळाटाळ करण्यात आली. या प्रकरणी नर्गिसने मनसेकडे मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर मनसेचे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी 24 तासात कॅब चालकाचा शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेऊन कॅमेरा परत मिळवून दिला. या होत्या गेल्या आठवड्यातील काही प्रमुख बातम्या आणि त्यांचं मनसे बुलेटिन. अशाच मनसे संबंधित आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला लाईक करायला विसरू नका. तसेच मनसे मार्फत आयोजित आंदोलन किंवा उपक्रमांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.